सुद्धा आपल्या घराच्या घरी एकाने आता विहीर घेतली, त्याला म्हणतो मी तुम्हाला बोलू म्हणून. त्याने बोलावलं नाही, दुसरा एक जण बोलावलं. त्याचा फक्त एकच थेंब होतो त्या विहिरीमध्ये, काम पुरं झालं. दादा तुमचं नाव गाव सांगा. मी मंदेश गाडी, सावरगाव तालुका संगमनेर. मी रवींद्र घोरपडे यांना पाण्याचा पॉईंट पाण्यासाठी बोलवलं होतं इकडे. त्यांनी मला मागच्या वर्षी मला विहिरीचा पॉईंट दिला होता. विहीर आज पूर्ण केली मी 10.5 परस विहीर पूर्ण केली. त्याच्यावर मला आज मावाला एवढं क्षेत्र जे आहे 1 एकर हे पूर्ण भिजतं. नक्की ना? हो पूर्ण भिजतं. पण तरी सुद्धा दादा आता उन्हाळ्याचे दिवस, मार्च महिना, आता तुम्हाला माहिती तर पाण्याची परिस्थिती सगळ्यांना माहिती, कमी पाख्या होतात. बरोबर, काम केलं त्यावेळेस आता जे गळतं त्याच्यापेक्षा पाणी कमी होतं. आणि यावेळी थोडी वड बसली त्याच्यामुळे पाणी वाढलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात कसं आहे, आता मार्च महिन्याच्या नंतर पाणी कमीच होतं कोणती पण, कुठं पण, कोणत्या भागाकडं. पण आता हे विहिरीला तुमचं म्हणणं आहे की जे पाऊस झाल्याच्या नंतर पाणी उपसत नाही. बरोबर, पाऊस झाल्यानंतर पाणी हा खाली जातं. मला पाणी हा ना, चालेल, धन्यवाद. आणि खरोखर मी परमेश्वर ईश बाप्पाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो, कारण तुम्ही मला इथं आहे ना आमंत्रित केलं आणि मला माझ्याद्वारे, आणि माझ्याद्वारे नाही म्हणता येणार कारण परमेश्वर माझा वापर करतो. आणि परमेश्वराला मी धन्यवाद देतो की तुमचं त्यांनी चांगलंच केलेलं आहे, नाही का? हां, त्याच्यामुळे मी येशू बाप्पाला उंचावतो, धन्यवाद देतो. हे बघा मित्रांनो, त्यांनी पूर्ण विहीर केलेली. मित्रांनो, पूर्ण विहीर बघा, विहीर किती भारी केलेली आहे त्यांनी. आणि हे पहा कांद्याचं पीक. आणि दादा हे क्षेत्र तुमचं लय पण नाही आहे ना? हे बघा मित्रांनो, 1 एकर क्षेत्रासाठी त्यांचं म्हणणं आहे का त्यांचं पाणी उपसत लय. पाऊस ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस पाणी उपसत. हा ना, हे बघा, पाहूया. हे बघा विहिरीचं पाणी. खरोखर मी देवाला धन्यवाद देतो की पाणी पहा किती. दादा तुम्हाला काही बोलायचं का अजून? थोडंफार पाणी लागलं याच्यातच खुशी. चालेल, धन्यवाद. हे महत्त्वाचं आहे. माणसाच्या पेक्षा परमेश्वर लय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. देवाला येशू बाप्पाला उंचावणं लय महत्त्व. आणि कष्टावर लढायची सवय. हो, आणि प्रयत्न माझे, नशीब तुमचा आहे. मी काही खोटं नाही बोलत. आपल्याला कोणाशी लबाडी नाही करायची. जी आहे ती परिस्थितीनुसार भेटत असतं. आणि खरोखर आजची परिस्थितीच अशी दावा, आपण काही सांगितलं तर जे भेटायचं आता मार्च, आता पुढच्या महिन्यात एप्रिल मे, ते अजूनच परिस्थितीची झुंज द्यायची शेतकऱ्याला. तेवढ्या प्रमाणात पाऊसही नाही झाला. हा, आणि शेतकऱ्याला तेवढी झुंज द्यायची त्या नाही का कष्टाने कमावलेलं आहे. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आणि हे बघा मित्रांनो, मी जे बोलतो ना कष्टाने आणि कर्मानुसार भेटतं ते असं भेटतं. हे बघा, ते आज समाधानी, हे महत्त्वाचं आहे. 240 260 करायला लावणार. किती पाख्या सांगितलं ते? 2 पाख्या. दोन्ही तुटल्या ना? 260.
घर जाऊन दरवाजा वाजून द्यायचा मग पाणी घरात किती वर लागला 30-20 रेती म्हणजे खाली ते टाकून द्या म्हणले 6 एवढं आहेत ते जमलं
वाढेल पाहिजे.